औंढीचं तिथलं हे म्हसोबाचं देवस्थान. अनलिमिटेड भाकरी रस्सा. तर हे नसेल तर मजा नाही जत्रेची. क्लास मिळतो गरिबांची कसा वरून म्हणला सिंगल नाही मिळत इकडे. परवा दिवशी तर खूप नुकसान झालं. चुलीवरचं मटन असतं, चिकन असतं. जत्रेचीच मजा आहे सगळी. ही क्वालिटी डाऊन आहे, क्वांटिटी तेवढीच मिळेल. इकडे सर्व आनंदी उपयोगी वस्तू आहेत. त्यानंतर याची मजा वेगळी आहे. आमच्या उलट्या साईड हा मानधन घेतो व्हिडिओ द्यायचे. जत्रा मेन त्या देवस्थानाच्या आजूबाजूला. पहिला मान इकडे असतो बकऱ्याचा. आज आहे डोंगरगावच्या म्हसोबाची जत्रा. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आहे डोंगरगावला आणि आज आहे डोंगरगावच्या म्हसोबाची जत्रा. आणि हा आपला देव आहे, कारण हे आपलं मूळ गाव आहे आणि तिथेच असतं हे म्हसोबाचं देवस्थान. आणि याची आज आहे जत्रा. काल होता हनुमान जन्मोत्सव आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी असते ही जत्रा. जत्रा म्हणजे काल गोडाचं नैवेद्य होता आणि आज आहे तो बकऱ्याचा म्हणजे तिखटाचा नैवेद्य. सुरुवातीला आपण इकडे नाही जात आहोत, तर आपल्याला पुढे शिदोबाचं एक देवस्थान आहे पुढे एक किलोमीटरवरती वाळेकिंडी रोडवरती. त्याचं पहिलं दर्शन घ्यायचं असतं. पहिला मान तिथे असतो, नंतर मग इथे. कारण जेव्हा बोकड पण आपल्याला कापायचं असतं तेव्हा आपण पहिलं तिथे कापतो त्या देवाला आणि मग ह्या देवाला. तर आता नारळ वगैरे घ्यायला आपल्याला इथेच जायला लागतं आतमध्ये, कारण तिकडे काहीच मिळत नाही. तिथूनच घेऊन तुम्हाला तिकडे जायला लागेल. म्हणून आता आई यांनी सर्व गेलेत आतमध्ये. नारळ आणि अगरबत्ती वगैरे आणला त्या देवासाठी. ते आणलं की मग आपण जाऊ त्या देवस्थानाकडे. मी तर जत्रा फिरणार आहे माझ्यासोबत. तुम्ही पण व्हर्च्युअली जत्रा फिरा, देवाचं दर्शन पण घ्या आणि आमच्या गावची जत्रा कशी असते ती पण बघा. आणि हे आहे आपल्या शिदोबाचं देवस्थान. आणि पहिला मान इकडे असतो बकऱ्याचा. पहिले इकडे येतो आपण देवाच्या पाया पडायला आणि त्यानंतर मग म्हसोबाला जातो. आणि त्याचं समस्त छप्पर वगैरे बांधले जत्रेसाठी. चला आतमध्ये जाऊन देवाचं दर्शन घेऊन या. आणि आताच तुम्ही शिदोबाचं दर्शन घेतलंच असेल व्हर्च्युअली. इथून दर्शन घेऊन आता आम्ही आलो होते मेन देवस्थान श्री म्हसोबा देवस्थानच्या इथे. आणि आता इथे दर्शन घ्यायला जायचं आपल्याला. आणि जत्रा मेन त्या देवस्थानाच्या आजूबाजूलाच असते. सर्व आहेत नारळ. कशा आहे तो नारळ? 30 रुपये. हे नारळ आहेत 30 रुपये. अगरबत्ती गुलाल वगैरे सगळं मिळून 30 रुपये नारळ. गुलाल वगैरे आहे सर्व. आणि इकडे आहेत मुलांना खेळण्यासाठी जम्पिंग वगैरे लावलेलं आहे. पाळण्या वगैरे अजून लागत आहेत. अजून जत्रा सुरू होते. दुपारचे 3 वाजलेत आणि दुपारच्या 2-3 वाजल्यानंतर जी जत्रा चांगल्या प्रकारे भरते. बरं मजा करतात तिकडे. जम्पिंगवाले जास्त आले दिसतात मला. आणि हा आहे परिसर आपल्या देवळाचा. हे म्हसोबा देवस्थान. आणि इकडे बकरे कापले जातात सगळे. पुढे बोकड कापले जातात. आपलं आल्याबरोबर मस्त असा शिदोबा आणि म्हसोबा दोघांचं पण दर्शन झालेलं आहे. शांत निवांत, जास्त गर्दी वगैरे नाही आहे. संध्याकाळच्या वेळेला आलं तर खूप गर्दी होईल. म्हणजे 5-6 वाजल्यानंतर जसं ऊन कमी व्हायला लागेल. आता एक मस्त देवाला प्रदक्षिणा करूया आणि मग जत्रा फिरायला जाऊया. ते केवढं मटण आहे. आता तुम्ही जे मटण बघितलं ना कापताना, ते संध्याकाळी सर्वांना जेवण आहे इकडे गावाला. आणि ते कशात बनणार आहे? हा एवढ्या मोठ्या कायलीमध्ये बनणार आहे जेवण मटणाचं. भरपूर लोक येतात जेवायला आजूबाजूच्या गावातली. आता तुम्हाला गर्दी कमी दिसते आहे, पण संध्याकाळी आलात तर तुम्हाला इथे उभं राहायला जागा नसणार. आता आपण दुपारच्या वेळेला आलो त्यामुळे जरा आरामशीर आहे सगळं. बाकी संध्याकाळच्या वेळेला भयंकर गर्दी असते. आणि आजूबाजूच्या जवळ 8-10 गावातली लोक इकडे जेवायला येतात संध्याकाळच्या वेळेला. संध्याकाळी 6 नंतर इथे जेवण सुरू होतं.
कालीतलं मटण, जत्रेतलं मटण, आणि ते आपण संध्याकाळी खाणार आहोत. पण आपल्या गावातल्या मसोबाच्या जत्रेत, ते आपल्या गावाला पण माझं मसोबाची जत्रा आहे औंढीत, आणि तिथे आपण जाणार आहोत ते मटण खायला. इकडे आहे देवस्थान पाठीमागे, आणि इकडे आहे सर्व जत्रा, हे गाव आहे. सर्व खाण्याची ठिकाण आहे, भेळ, उसाचा रस. आता गरमी आहे ना, त्यामुळे रसवाले सगळ्यात जास्त दिसतात तुम्हाला जत्रेमध्ये. भरपूर ऊसवाले आहेत, आणि आमच्या मंडळींचा पण रस पिण्याचं प्लॅनिंग आहे, उसाचा रस. इकडे आपले सगळे पितात उसाचा रस. हा काय लपतोय, काय काय रे? हा मानधन घेतो व्हिडिओ द्यायचे, एकदम स्पेशल माणूस आहे हा. काय पाणीपुरी का भेलपुरी काय? पाणीपुरी काय? पाणीपुरीसाठी पुऱ्या फोडून दिल्या जातात ऑलरेडी, आणि इकडे असं ना प्लेटमध्ये पाणीपुरी दिली जाते, एकदम 6 पुऱ्या आणि पाणी. आता तुम्हाला असं बुडवून बुडवून आपल्या मुंबईसारखं नाही मुंबईसारखं नाही. हा, मुंबईला कसं एक एक देतात ना, ते एकदम 6 पुऱ्या घ्यायच्या. कशी प्लेट आहे आता इकडे? 40 रुपये. 40 रुपये प्लेट आहे. 6 पुऱ्या ना? 7 पुऱ्या देतात 40 रुपयामध्ये पाणीपुरीची. डायरेक्ट डिशमध्ये एकदम 7 पुऱ्या. काय म्हणताय? चांगली क्वालिटी आहे, मुंबईपेक्षा चांगली क्वालिटी आहे. पुऱ्यांच्या क्वालिटीवरनं कळतं आहे, पुऱ्या एकदम 1 नंबर आहेत. पोडतात बघा काय, चमच्याच्या उलट्या साईडने. आणि इकडे आहे मस्तपैकी खानपानचं ठिकाण. हे काय दादा? आणि ह्याचं नाव आहे गुडदानी, आणि साखरेपासून बनवतात. आपण शेगावला गुळपट्टी बघितली होती, पण ही साखरपट्टी आहे, म्हणजे साखरेपासून बनवली, आणि ते शेंगदाणे आहे, अख्खा शेंगदाणे. खायला बाहेर लागते, पाव किलो 50 रुपयाला असते. बाकी भजी, भेळ, चिवडा आहे, तर सर्व आहेच इकडे. जत्रेत आल्यानंतर याची मजा वेगळी आहे. इकडे पेढे आहेत. कसं आहे पेढा? पेढे 120ला पावशेर आहे. ठीक आहे. हे तिन्ही पण 120 वाले. हे सगळे का 120 रुपये पावशेर. बरं, ही कुठला पेढा आहे दादा? हे कोंदा, एक कंदी पेढा आहे. ही कंदी पेढा आहे, म्हणजे हा वाला, आणि हे कुंदा पेढा आहे. 120 रुपये पाव किलो, कुठला पण घ्या. इकडं मलाई पेढा पण आहे, तो आपण आता पाव किलो घेतोय मलाई पेढा खायला. आणि हे एकदम स्वस्तवाले 80 रुपये पाव किलोवाले पेढे. हे साखरेचा पेढा आहे हा. हे नुसतं साखरेचा असतो, आणि बऱ्याचपैकी गोड असतो तो, पण हा जरा चांगला लागला आम्हाला, कमी गोड आहे एकदम मलाई पेढा. इकडे सर्व आनंदी उपयोगी वस्तू आहेत. इकडे सर्व इकडे घेण्याचं आलं, बॅगा आहेत. आमचं काय नाही इकडं, सगळं मुलींचंच असतं सगळं इकडं. आमचं पण काय काम पण नाही इकडं. आम्ही फक्त गाडी घेणार आहे, आमच्या उपयोगी गाडी आहे. आम्ही ह्याच गाडीत जाणार आहे मुंबईला 100%. बघ, अशा जत्रेत सर्व वस्तू आहेत छोट्या मोठ्या. इकडे आहे भेळ, चुरमुरे, कुरमुरे, गोडीशेव. हे आमच्या कामाचं आहे. ह्या गोष्टी मेन आमच्या कामाच्या असतात खायच्या. कुरमुरे आहे तिकडे. हा शेर आहे, चिट्टा आहे की माप आहे मला माहीत नाही, पण शेर आहे. आणि हे कुरमुरे तुम्हाला 15 रुपये शेअर का 20 रुपये शेअर आहे. इकडचे 25 रुपये शेअर आहे. क्वालिटी चांगली आहे तिकडची, इकडची लो क्वालिटी आहे. ही क्वालिटी डाऊन आहे, क्वांटिटी तेवढीच मिळणार आहे. इकडची क्वालिटी जरा अप आहे, कळलं का? आणि क्वांटिटी तेवढीच मिळणार आहे. तर रेट थोडासा आहे त्याचा. आमच्याकडे पण चाललं प्रसाद घेणं, कुरमुरे, आणि त्या ते सर्व नंतर मिक्स करायचं, फरसाण वगैरे. आणि तर हे सर्व जे आहे ते तुम्हाला 60 रुपये पाव किलोमध्ये मिळतं. ते आपण टाकून घ्यायचं त्या आपल्या कुरमुऱ्यांमध्ये. आला आपला प्रसाद, मिक्स प्रसाद. आनंदीच्या चेहऱ्यावर खुशी आहे, कारण तुम्ही काय काय घेतलं आहे. बरंच काय काय घेतलं आहे तुला. जास्त काय नव्हतं म्हणून थोडंच घेतलंय. अजून बाकी बघायला लागले बाकीचं घ्यायचं. काय घ्यायचं त्यात? खुळकुळा घ्यायचा, गाडी घ्यायची, छोटी गाडी घ्यायची आहे, खुळकुळा घ्यायचा आहे, त्याशिवाली गाडी घ्यायची का चालू. जत्रेत हीच मजा आहे सगळी लहान मुलांची. हे घ्या ते घ्या. आनंदीचं अजून काय पोट भरलेलं नाही. नवीन आता परत काय घेतलंय कानातलं, आणि थोड्या वेळापूर्वी तिने काय घेतलेलं दाखवतो. हे आनंदी घेतलेलं आनंदीने परत ठेवलंय खुळकुळा. आतमध्ये पण दुकानं आहेत बरीच. हे पूर्ण गाव आहे डोंगरगाव, आणि गावाच्या मध्येच आपली जत्रा आहे मस्तपैकी. म्हणजे स्टॉल वगैरे लावलेले आहेत. आणि हे देवस्थान आपलं मसोबा देवस्थान. तुम्ही काय घेत नाही पैसे दे, उगाचच खात चालले बघा. कुठे मी काय खातोय? फ्री आहेत ते, फ्री देवस्थानात फ्री असतं.
आणि मग त्याचा व्हिडिओ काढतो आपण चांगला मस्तपैकी, त्याचा व्हायरल करणार आपण त्याला, त्यामुळे खुश आहे तो. खाण्याचे स्टॉल भरपूर आहे तिकडे आणि मुलींसाठी वस्तू घेण्याचे स्टॉल. इकडे मस्तपैकी गरमागरम बनतायत भजी. कांदा भजी आहे काय? कांदा भजी. आणि काका आता ही आणि आणि हा नाही उचलणार आहे. आनंदीचं लक्ष त्या भजावर आहे, लगेच उचलायला. आणि काका काढलं ना बघा चव बघायला चुलीवरचं 5-6 मटण असतं, मुलं चिकन असतं, पण चुलीवरची भजी बघा इकडे. खाली चूल आहे, गॅस नाही आहे, काय नाही, काही प्रॉब्लेम नाही जत्रेला. आपलं काम चाललेलं आहे चुलीवरती. काय मस्त गरमागरम भजी निघालेली आहेत. आणि जिथं मागे पहिला राऊंड काढलाय ना गार झालेलं तो हाफ नाही गार नाही, ते हाफ फ्राय आहे. म्हणजे हाफ झालेत ते, पूर्ण नाही. आता हे टाकणार एक राऊंड आणि जेव्हा हे पण अर्धे शिजन हे होणार ना तळणार, त्याच्यानंतर मग ते पण टाकणार परत आणि मग ते पूर्ण होणार. दोन हा ही जळते, ते मला फ्रीमध्ये 2 देणार, त्याच्यावर ही जळते. मला नाही आवडत. पूर्ण भाजी टाकली त्याने याच्यामध्ये कळायला. फायनल राऊंड ते वाटच बघत बसले बघा यांच्याच. फायनल राऊंड चालू आहे म्हणून ते वाट बघत बसले. असं काय नाही मित्रांनो, चांगली लागली आपल्याला तर आपण पावशेर घेणार, म्हणजे पाव किलो घेणार पण नाही चांगली लागली तर. आणि हा इकडे मस्त मिरच्या तळणार आहे आता. या काकाने आपल्याला मस्तपैकी टेस्टला 2 दिलेले आहेत आणि एवढी गरम आहेत ना की उचलत नाही हाताने. आणि परत काम चालू, नवीन भजी काढायचं. इकडे सर्व तुम्हाला भेळ चिवडा सगळं काही भरपूर प्रमाणात मिळेल. आणि हे सगळे जत्रा फिरत असतात हे लोक. आता उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत इथे तुम्हाला दिसतील. म्हणजे आजपासून 2 दिवसापासून लागले, कालपासून आलाय ना, कधीपासून आलाय? कालच्यापासून इकडं आलेत. म्हणजे परवाच्या पावसात वाचलाय तुम्ही, कारण पावसात बऱ्याच लोकांचं नुकसान झालं आहे. परवा दिवशी वादळी वारा पाऊस आला होता परवा दिवशी, तेव्हा खूप नुकसान झालं आहे. हे कालपासून आलेत आणि उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत असणार इथे. आता आम्ही आलो आहे तिकडे पाणीपुरी खायला. आपल्या स्वराजला खायची पाणीपुरी. आणि अशा तुम्हाला एकाच प्लेटमध्ये सगळ्या पुऱ्या मिळतील, सिंगल नाही मिळत इकडे. गोड पाणी, तिखट पाणी, शेव सगळं तुम्हाला टाकून मिळेल. चाट मसाला आणि झाली तुमची पाणीपुरी तयार. बघा मावशी सांगते सगळं चुलीवर बनवायचं चालू आहे. गॅस नाही, काय प्रॉब्लेम नाही, काय सगळं चुलीवर बनत आहे. पाणीपुरी सगळं चुलीवर बनत आहे. आणि इकडे आमच्याकडे पाणीपुरी खूप लागते. चला आता पाणीपुरी खाऊया. मग अशी ज्यूस पिऊन झालेला सगळ्यांचा. कसं आहे वळू? कसा आहे वळू म्हटलं? बैल फिरवा जातं जत्रेमध्ये, वाजवत एकदम बारीपैकी. आपल्या बाजू शिंगणाळी गाव आहे ना, तिकडचा हा वळू. टकाटक. आणि इकडे चालले आमचं चायनीज भेळची पार्टी. आनंदी स्पेशल चायनीज भेळ आहे इकडे. संपली पण हे लगेच. आम्ही इकडे पाणीपुरी खाऊन येतो, सगळं संपवून इकडे यांनी. काय चांगले आहे का? एक नंबर. आणि ह्याचे सगळे ओळखीचे आहेत इकडे. पुऱ्या जत्रेत सगळी ओळखीचे तिकडे. जो पण पाहिजे तो ओळखीचा आहे. सगळे खाणेवाले आहे स्पेशल. इकडे तुम्हाला मिळते सोडा पण मस्तपैकी. आता मी जिरा सोडा घेतलाय. बाकी फ्लेवर कुठले आहेत? 2च आहेत काय? हे सगळे आहेत का? सगळे फ्लेवर मिळतील तुम्हाला सोड्याचे. आणि जत्रा टू जत्राच फिरत असतात. आणि बाजार. आणि हा घेतला आम्ही स्टिंग सोडा. कसा लागतो फक्त टेस्टसाठी घेतला बरं का, म्हणजे बॉर्डरसारखा नाही लागणार असं म्हणाले दादा. आणि हा स्टिंग आहे, पण हा स्ट्रॉबेरी आहे. चव तशीच आहे स्ट्रॉबेरी सारखी. स्टिंग आणि बॉटलमधलं स्टिंग आणि ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. आणि अनिरुद्धाचा चालला जिरा सोडा. आणि गरमीवरती जालीम उपाय बियर. बघा ही आपल्याकडे बियरचा ग्लास आलेला आहे मस्तपैकी. आणि फक्त 10 रुपयात तुम्हाला बियरचा ग्लास मिळतो. गरिबांची बियर. आणि बरोबर आहे, गरिबांची बियर. बघा 10 रुपयात बियर मिळते तुम्हाला, थंडगार बियर. वा मस्तपैकी. आणि इकडे तुम्हाला दाबिली पण मिळते आणि बटाटोचा ट्विस्टर पण मिळतंय. हे सगळं मिळतंय तुम्हाला इकडे. कुठल्याही जत्रेत हे नसेल तर मजा नाही जत्रेची. हे कंपल्सरी पाहिजे. गोळा चम्मच आहे का गोळा आहे हो? हा चम्मच ग्लास आहे का? काठीवाला गोळा नाही का? हा चम्मच गोळाच आहे.
एवढ्याच्या दरवाजातून आपल्याला जायचं आतमध्ये आपल्या म्हसोबा देवाचं दर्शन घ्यायला. मंडळी, आता तुम्ही लास्टला बघितलं ते आपल्या गावचं म्हसोबा देवस्थान म्हणजे औंढीतलं. त्याच्या अगोदर तुम्ही बघत होता ते आपलं डोंगरगावचं, आपलं बाबर जे जुनं घराणं होतं आपलं बाबरांचं डोंगरगावला, म्हणजे आपलं मूळ गाव तिथलं देवस्थान म्हसोबाचं. आणि आता आपण जिथे आहोत स्थायिक औंढीचं, तिथलं हे म्हसोबाचं देवस्थान. त्याची पण जत्रा आजच्याच दिवशी आहे. ती जत्रा पण आपण करून आलो आणि ह्या जत्रेला पण आपण आलो. पोळ्याचा पायाचा पडून आलो आणि मागे बसल्यात पंक्ती जेवणाच्या. आणि इकडे पण जेवण असतं, जसं डोंगरगावला असतं तसं इथे पण जेवण असतं. आणि हे जेवायचं आपल्या जत्रेतलं जेवण स्पेशल शेंडी द्यावा गडबड चालतं. आणि आत्ता आपण बसलो आहे ते जेवायला. आणि हे आपल्या जत्रेतलं जेवण मटण आहे. आणि बघा क्वांटिटी बघा मटणाची, अनलिमिटेड भाकरी रस्सा आणि मटण पण भरपूर आहे. बघा सगळ्याच्या पंक्ती बसल्या समोर, पूर्ण पंगत बसले. आणि ह्या पंक्ती 6:30 वाजल्यापासून सुरू आहेत. किती पंगत असेल माहीत नाही. आता आपल्याला मस्तपैकी जेवायचं आहे मटण. जत्रेतलं मटण टेस्टीच लागतं नेहमी. सगळेच जेवलं.